नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण संभाव्य प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत इतिहास आणि राज्यशास्त्राची, जी की महाराष्ट्र 10वीचा जो बोर्ड आहे त्या बोर्ड परीक्षेसाठी इतिहास आणि राज्यशास्त्र याच्यामध्ये कोणते कोणते महत्त्वाचे म्हणजेच IMP प्रश्न असणार आहेत ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत। तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे, कारण जेव्हा पण नवीन व्हिडिओ येईल त्याच्याशी लवकरात लवकर तुम्ही व्हिडिओ कनेक्ट कराल आणि व्हिडिओ पाहू शकता। तर चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूयात। तर पहा लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सराव परीक्षा पहिली म्हणजे 2026ची आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। संभाव्य प्रश्नपत्रिका असणार आहे आणि यापैकीच काही IMP प्रश्न आपण या ठिकाणी पाहत असतो आणि यातील IMP प्रश्न जे आहेत बहुतेक वेळा बोर्डामध्ये विचारला गेलेला आहे। याच्या आधीची तुम्ही जर प्रश्नपत्रिका पाहिली असेल मराठीचा जो काल पेपर झाला त्या पेपरमधील जवळपास 20 ते 25% जो आपण रिव्हिजन पाहिली होती त्यामधीलच जवळपास 20 ते 25% प्रश्न हे बोर्डासाठी विचारले गेले होते। मराठी प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती उत्तरासहित अपलोड केलेली आहे। व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच आय बटनवरती लिंक दिलेली आहे, क्लिक करून आपण त्या ठिकाणी पाहू शकता। त्याचबरोबर तुमची उत्तरं देखील तुम्ही मार्काचं काय असेल त्या ठिकाणी तुम्ही तपासून तुमचा मार्कांचा जजमेंट लावू शकता। तर चला व्हिडिओमध्ये सुरुवात करूयात। तर पहा इयत्ता 10वी आपण या ठिकाणी पाहत आहोत। विषय असणार आहे इतिहास आणि राज्यशास्त्र, 4 पेजेसमध्ये आहे, म्हणजे 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका असणार आहे। वेळ असणार आहे 2 तासाचा। तर विद्यार्थी मित्रांनो, काही सूचना आहेत, सूचना वाचणं महत्त्वाचे आहे। सर्व कृती प्रश्न सोडविणे अत्यावश्यक आहे, आवश्यक आहे। उजवीकडील अंक म्हणजे या ठिकाणी अंक दिले जातात, ते अंक प्रश्नाचे गुण दर्शवितात, हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न क्रमांक 1 ते 5 मध्ये इतिहास, प्रश्न क्रमांक 6 ते 9 मध्ये राज्यशास्त्र या विषयावरती प्रश्न असणार आहेत, हे लक्षात ठेवा। त्याचबरोबर चौथा प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपण पाहूयात। प्रश्न क्रमांक 1 अ आणि प्रश्न क्रमांक 6 मध्ये संपूर्ण विधाने लिहिणे आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 2 मध्ये अ आणि प्रश्न क्रमांक 8 मध्ये ब मधील दिलेली संकल्पना चित्रे त्यांचा नमुना आराखड्यानुसार पेनाने उत्तरपत्रिकेत तयार करणे अपेक्षित आहे, त्यामुळे पेनाचा भरपूर वापर या ठिकाणी होणार आहे। पाहूयात आता प्रश्न, आपण प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करत चला विद्यार्थी मित्रांनो। संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। बहुतेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर तुम्ही प्रश्नपत्रिका दाखवता, मार्कांचं डिव्हिजन देखील तुम्ही समजून सांगता, परंतु तुम्ही प्रश्नपत्रिका सोडून दाखवत नाही। तर पहा आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिकेसहित उत्तर देखील तुम्हाला सांगणार आहे आणि व्हिडिओ मोठा होणार आहे, त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक पहा। यातीलच काही प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी विचारले जातील। तर पाहूयात आपण प्रथम इतिहासामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने आपल्याला पुन्हा लिहायचे आहेत आणि हा जो प्रश्न असणार आहे हा 3 गुणांसाठी प्रश्न असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहूयात प्रश्न क्रमांक त्यातीलच एक आहे, प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक डॅश डॅश इतिहास लेखनाचे उदाहरण आहे। तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिले जातील, त्यामध्ये वसाहतवादी आहे, राष्ट्रवादी आहे, प्राच्यवादी आहे आणि मार्क्सवादी आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ आहे, वसाहतवादी हा या ठिकाणी उत्तर बरोबर आहे। पुढे पाहूयात। तर त्यातील दुसरा आहे, ऑलिम्पिक स्पर्धाची परंपरा टिंबटिंब येथे सुरू झाली। तर कुठे सुरू झाली या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला 4 पर्याय पाहायला मिळतात, ग्रीस आहे, रोम आहे, भारत आहे आणि चीन आहे। तर यापैकी बरोबर उत्तर आहे ग्रीस, हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे। तर पुढे पाहूयात। तिसरा आहे, इसवी सन 630 मध्ये चीनी प्रवासी टिंबटिंब भारतात आला होता। कोण आला होता? तर 4 पर्याय आहेत, ओहो चिमिन्ह, युआन शुआंग, चौ एनलाय आणि फायमियान।
तर यापैकी बरोबर पर्याय असणार आपल्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ब चौ यन लाय हा इसवी सन 630मध्ये चीनमध्ये प्रवासी प्रथम भारतामध्ये आला होता. तर पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी प्रत्येकी गटातील चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे आणि हा प्रश्न देखील 3 गुणांसाठी आहे. आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामधील IMP प्रश्न तुम्हाला सांगतो. जेव्हा मी 10वीला होतो तेव्हा देखील हा प्रश्न विचारला गेला होता आणि तोच प्रश्न पुन्हा एकदा इथे रिपीट होणार आहे अशी अपेक्षा देखील मी व्यक्त करतो. IMP प्रश्न असणार आहे हा विद्यार्थी मित्रांनो आणि बोर्ड परीक्षेला हा 100% तर नाही परंतु 99% हा विचारला जाऊ शकतो. कोणता पहा. या ठिकाणी कुतुब मिनार, मेहरौली, गोल घुमट विजापूर, छत्रपती शिवाजी महाराज दिल्ली रेल्वे टर्मिनस म्हणतो आपण त्याला, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली. तर या ठिकाणी चुकीची जी जोडी असणार आहे ती असणार आहे आपली छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली. इथे आपल्याला 1 मार्क भेटणार आहे आणि हाच आपला IMP प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. हा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे पाहूयात आपण. यामध्ये आहे पाहूयात आपण. पहा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो माथेरान थंड हवेच्या ठिकाणे बरोबर, ताडोबा लेणी, कोल्हापूर देवस्थाने, अजिंठा जागतिक वारसा स्थळे. तर या ठिकाणी आपला ताडोबा लेणी हा जो प्रश्न असणार आहे ही चुकीची जोडी आहे. हा देखील IMP प्रश्न आहे. हा देखील वारंवार विचारला गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. पुढची आपली चुकीची जोडी ओळखायची आहे. क कुटियट केरळमधील सांस्कृतिक नाट्य परंपरा, रमण पश्चिम बंगालमधील नृत्य, रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण आणि कालबेलिया राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य आहे. तर या ठिकाणी आपला चुकीची जोडी आहे ती असणारी 1 कुटियट्टम केरळमधील सांस्कृतिक नाट्य परंपरा. आता ही काय आपल्या IMP प्रश्न नसणार आहे. IMP प्रश्न तुम्हाला सांगितलेला आहे. पहा पुढे. खालील दिलेली संकल्पना चित्र तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचे आहे. कोणतेही 2 लिहायचे आहेत आणि 2 याच्यामध्ये 2+2 असे म्हणजे एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी आहे. एकूण 4 गुण आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण 3 लिहिले आहेत 2 लिहिण्याऐवजी. राष्ट्रवादी इतिहासकार कोण आहेत? तर विनायक दामोदर सावरकर हा एक आहे, बाळ गंगाधर टिळक, जदुनाथ सरकार हे 3 महत्त्वपूर्ण आपण या ठिकाणी नाव लिहिलेले आहेत. पुढे आपण पाहूयात. भारतातील गृहचित्रे असलेले राज्य कोणते आहेत? तर भीमबेटका हा मध्य प्रदेशमध्ये राज्य आहे, अजिंठा हा महाराष्ट्रामध्ये आहे. हे महत्त्वपूर्ण आहेत. पुढचा आपण पाहूयात प्रश्न. त्यातीलच तिसरा आहे, भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे कोणते आहे? तर सुंदरबन हा पश्चिम बंगालमध्ये, सुंदरबन हा भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ आहे. आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहे हा प्रश्न. त्यानंतर किजाकमग बालम हा एक केरळमधला नृत्य आहे. हे देखील आपण या ठिकाणी लिहिलं आहे. आणि महत्त्वपूर्ण मोठाले प्रश्न आपण या ठिकाणी आता सुरुवात करत आहोत जे की चांगलं 100 ते 150 शब्दामध्ये उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. या ठिकाणी ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. ब आहे थोडक्यात टिपा लिहा. आपल्याला या ठिकाणी टिप लिहायचे आहेत. टिपा लिहायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. कोणत्याही 2 लिहायचे आहेत. 2 मार्काला 1 टिप असणार आहे. एकूण आहे आपल्याला 4 गुण. आता या ठिकाणी या प्रश्नाचे देखील तुम्हाला उत्तर सांगणार आहे. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील मदत होईल. तर पहा, प्रसार माध्यमांची आवश्यकता, त्यानंतर जणांसाठी इतिहास आणि मराठी शब्दकोश. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रसार माध्यमांची आवश्यकता हा एक IMP प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आपला हा बोर्डाला विचारला जाऊ शकतो. आता यांची उत्तरं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहूयात उत्तरे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रसार माध्यमांची आवश्यकता. प्रसार माध्यमे ही माहितीचा प्रसार करण्यासाठी आवश्यक आहेत आणि त्यामुळे जनतेला ज्ञान मिळते व जागरूकता निर्माण होते. हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. तुम्ही व्यवस्थित पाठ करा, लक्षात ठेवा. हा आपला IMP प्रश्न असणार आहे आणि याच्यासाठी आपल्याला 2 गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो. पहा, तर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूयात. जणांसाठी इतिहास या प्रश्नाचे उत्तर आहे, इतिहास हा समाजाला त्याच्या पूर्वजांच्या कार्याची व अनुभवांची माहिती देत असतो आणि त्यामुळे सामाजिकची जी ओळख असते, सांस्कृतिक असते, ती जपली जाते. हा यासाठी उत्तर आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहिलेलं आहे. तुम्ही उत्तर पाहू शकता आणि लिहू शकता.
पुढचा प्रश्न आहे आपल्याला मराठी शब्दकोश. तर पहा, मराठी शब्दकोश म्हणजे मराठी विश्वकोश हा मराठी भाषेतील ज्ञानकोश आहे, ज्यामध्ये विविध विषयांवर माहिती संकलित केली जाते. संकलित म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? संकलित म्हणजे गोळा केली जाते. आता पुढचा प्रश्न काय आहे आपण या ठिकाणी पाहूयात प्रश्नपत्रिकेमध्ये. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 लिहायचे आहेत आणि या ठिकाणी आपल्याला 4 गुण आहेत. कोणतेही 2 म्हणजे प्रत्येकी 2 गुणासाठी एक प्रश्न आहे. प्रश्न वाचून घेऊयात आणि IMP प्रश्न कोणते असणार आहेत आपण या ठिकाणी पाहूयात. सर्व प्रसार माध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. त्यानंतर दुसरा आहे, आयुर्वेदिक उपचारांसाठी परदेशी पर्यटक भारतात येतात. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. होल्टर याला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला IMP प्रश्न कोणता असणार आहे? तर या ठिकाणी आपला IMP प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रसार माध्यमांत दूरदर्शन अतिशय लोकप्रिय आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो आणि होल्टर याला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक म्हटले जाते. हे 3 आपले IMP प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. आता याचे उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर उत्तर पाहूयात. तर पहा उत्तरे, सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. का आहे? आपलं सहकारण स्पष्ट करायचं आहे. तर दूरदर्शन हे भारतातील सर्वात मोठे व प्राचीन प्रसार माध्यम आहे आणि त्यामुळेच त्याचा व्यापक प्रसार व सरकारी समर्थनामुळे ते लोकप्रिय ठरलेलं आहे. हे आपले व्यवस्थित पारिभाषिक उत्तर आहे. त्यानंतर पुढचं आपण पाहूयात, आयुर्वेदिक उपचारांसाठी परदेशी जे आहेत ते पर्यटक भारतामध्ये येतात. तर याचे उत्तर काय आहेत या ठिकाणी उत्तर पाहूयात आपण. भारताचे आयुर्वेदिक उपचार विश्वप्रसिद्ध आहेत आणि त्यामुळे परदेशी जे लोक आहेत ते आरोग्य व शांतीसाठी आपल्या भारतामध्ये आयुर्वेदाचा लाभ घेण्यासाठी येत असतात. हे याचं उत्तर आहे. पुढं तंत्रज्ञानाचा इतिहास जो आहे तो आपल्याला अभ्यासावा लागतो. नक्की कारण काय आहे, का अभ्यासावा लागतो या ठिकाणी पाहूयात. तंत्रज्ञानाचा इतिहास हा प्रगतीचे मूळ समजण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर त्यामुळे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पूर्वीच्या अनुभवांचा उपयोग असावा लागतो. म्हणजे जेव्हा पण आपल्याला नवीन तंत्रज्ञान एखादा आपल्याला उपस्थित करायचं आहे, निर्माण करायचं आहे, त्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा आधीचा जो काही इतिहास आहे तो थोडक्यात अभ्यासावा लागतो आणि त्यानंतर नाविन्यपूर्ण जे काही यंत्र असेल, तंत्र असेल, ते आपल्याला या ठिकाणी निर्माण करण्यासाठी थोडक्यात फायदेशीर ठरते. तर ऑल्टर या आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असं का म्हटलं जातं? तर हे आपला चौथा प्रश्न आहे आणि हा देखील आपला IMP प्रश्न ठरलेला आहे. उत्तर पाहूयात. ऑल्टरने इतिहास लेखनात चिकित्सक दृष्टिकोन आणला व वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला म्हणून त्याला आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असं मानलं जातं. हे लक्षात ठेवा. उत्तर सोपं आहे. पुढे पहा. पुढचा प्रश्न आहे, खालील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून खालील प्रश्नांची उत्तर लिहायचं आहे. 4 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हा जो उत्तर दिलेला आहे हा व्यवस्थित तुम्हाला वाचायचा आहे आणि त्याची उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. प्रत्येकी 1 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. प्रश्न वाचून घेऊयात, त्यानंतर आपण उत्तराकडे जाऊयात. दशावतारी नाटके हा कोणत्या राज्यातील नाट्यप्रकार लोकनाट्य प्रकार आहे? हा 1 गुणासाठी प्रश्न आहे. त्यानंतर दशावतारी नाटकाच्या सुरुवातीला सूत्रधार कोणाला आव्हान करतो? हा देखील 1 गुणासाठी आहे. दशावतारी नाटकांच्या सादरीकरणाचे स्वरूप तुम्हाला थोडक्यात स्पष्ट करायचं आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. चला याचे उत्तर आपण या ठिकाणी पाहूयात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दशावतारी नाटक हा महाराष्ट्रातील लोकनाट्य प्रकार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा आहे, दशावतारी नाटकाच्या सुरुवातीला सूत्रधार हा विघ्नहर्ता गणपतीला आव्हान करतो. हे आपल्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे. तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी पाहूयात. दशावतारी नाटकांच्या सादरीकरणाचे स्वरूप असं आहे की नाटकातील पात्रांचा अभिनव किंवा रंगमूप असेल, वेशभूषा असेल, पारंपरिक ही असते आणि नाटकात बहुतेक भाग पद्मय असतो. काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तपणे बोलतात, हे आपल्याला तर माहीतच आहे. त्यानंतर पुढे आहे, देवांसाठी लाकडी मुखवटे वापरतात. नाटकाचा शेवटी हंडी फोडून दहिकाला वाटणे व आरती करणे या कृतीने नाटक जे आहे ते संपन्न होते. पुढचा आपण प्रश्न क्रमांक 4 प्रश्नपत्रिकेमध्ये एकदा प्रश्न वाचून घेऊयात.
प्रश्न क्रमांक पुढचा आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहायचं आहे, कोणतेही 2 लिहायचं आहे आणि 3 गुणांसाठी एक प्रश्न असणार आहे, म्हणजेच आपले कोणते 2 लिहायचे आहेत तर 6 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. प्रश्न वाचून घेऊयात. बखर म्हणजे काय ते सांगून बकरीच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती लिहायला सांगितलं आहे. त्यानंतर ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे असते ते लिहायचं आहे. मैदानी खेळ आणि बैठे खेळ याच्यामधील फरक काय आहे ते स्पष्ट करायचं आहे. इतिहासातील साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 6 उपाय तुम्हाला सांगायचा आहे. तर या ठिकाणी IMP प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4. 4चे 4 IMP प्रश्न असणारे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा बोर्ड परीक्षेसाठी हे विचारले जाणार आहेत. चला उत्तर जाणून घेऊयात. बखर म्हणजे काय तर बखर म्हणजे ऐतिहासिक घटकांचे वर्णन करणारा प्राचीन मराठी ग्रंथ, त्यालाच बखरीचे प्रकार असं म्हटलं जातं. म्हणजे राजकीय बखर असेल, संत बखर असेल, वंश बखर असेल या ठिकाणी असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात, त्याचे उत्तर पाहूयात. उत्तर आहे ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे असते. तर ग्रंथालय व्यवस्थापनामुळे पुस्तकांचे संरक्षण होतं, वाचनाला अधिक एक मोटिवेशनल भेटतं म्हणजेच प्रोत्साहन भेटतं, माहितीचा सुव्यवस्थित वापर होतो आणि ज्ञानाचा प्रसार होतो. त्यामुळे ग्रंथालय व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आता त्यानंतर आपल्याला काय सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, मैदानी खेळ आणि बैठी खेळ याच्यामधील आपल्याला प्रकार स्पष्ट करायला सांगितलेला आहे, फरक स्पष्ट करायला सांगितलेला. तर पहा, मैदानी खेळ हे बाहेर खेळलं जातं, त्याच्यावरती शारीरिक हालचालींचा खेळ म्हणजे शारीरिक हालचालींसह खेळले जातात, उदाहरणार्थ कबड्डी. तर बैठे खेळ हे घरात किंवा इतर कुठेही खेळले जातात, त्यांना म्हणजे त्यांच्यामध्ये हालचाल जास्त होत नाही, उदाहरणार्थ बुद्धिबळ. चौथा प्रश्न आहे, इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 6 उपाय सुचवायला सांगितलेले आहे. तर आपण उपाय पाहूयात. पहिला उपाय पुरातत्व ग्रंथालये स्थापन करणे. दुसरा उपाय दस्तऐवजांचे डिजिटल करणे. तिसरा उपाय पर्यावरण नियंत्रित ठेवणे. चौथा उपाय नियमित मरम्मत करणे आणि 5वा सुरक्षा उपाय वाढवणे. 6वा जागरूकता अभियान वाढवणे. हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढे पाहूयात आपण. आता इतिहासाची प्रश्नपत्रिका अभ्यासून झाली आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढचा जो पार्ट आहे तो असणार आहे राज्यशास्त्रावरती आणि राज्यशास्त्राचं देखील थोडक्यात पाहणार आहोत. म्हणजे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत, त्याचा आपण या ठिकाणी IMP प्रश्न पाहणार आहोत आणि सोडवायला सुरुवात करूया. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. व्हिडिओ मोठा होणार आहे त्यामुळे नक्कीच थोडा टाईम देऊन आपण या ठिकाणी व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायचे आहेत. कोणतेही 2 या ठिकाणी लिहायचे 2 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. भारतात टिंबटिंब वर्ष पूर्ण झालेल्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिला आहे 4. 15 वर्ष, 18 वर्ष, 21 वर्ष आणि 25 वर्ष. तर या ठिकाणी 18 वर्षानंतर भारतात ज्या काही स्त्री असेल, पुरुष असेल त्यांना मतदानाचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे. पुढे आपण पाहूयात. शेतकरी चळवळीचा टिंबटिंब ही मुख्य प्रमुख मागणी आहे. कोणत्याही या ठिकाणी पुन्हा एकदा 4 पर्याय दिलेले आहेत. वन जमिनीवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा, शेतमालाला योग्य भाव मिळावा, ग्राहकांचे संरक्षण करणे आणि धरणे बांधावेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एक शेतकरी असाल आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सहज मिळून झालं असाल तर या ठिकाणी उत्तर आपलं अगदी सोपं आहे. शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांची जी असते ती दरवर्षी प्रमुख मागणी असते. आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. खालील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करायचं आहे. कोणतेही 2 लिहायचे आहेत. 4 गुणांसाठी आहे ह्या विद्यार्थी मित्रांनो. कोणतेही 2 म्हणजे 2 गुणांसाठी एक प्रश्न असणार आहे. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. तर हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हा चुकीचा आहे. का चुकीचा आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर ग्राहक चळवळ अस्तित्वात आली, हे जो उत्तर आहे ते बरोबर आहे. निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरती जो विश्वास आहे तो उडू शकतो, हे देखील बरोबर आहे. आपण याचे उत्तर या ठिकाणी पाहूयात. आपण या ठिकाणी सविस्तर उत्तर पाहूयात. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. का तर
हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे? माहितीच्या अधिकारामुळे गोपनीयता कमी होते व पारदर्शकता वाढते. त्यानंतर ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. होय, बरोबर आहे. ग्राहकांच्या हक्कांसाठी चळवळ सुरू झाली आहे, हे त्याचं बेसिक कारण आहे. पुढचं, निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवर विश्वास उडू शकतो. बरोबर आहे, कारण भ्रष्टाचारामुळे विश्वास कमी होतो. या ठिकाणी त्याचं कारण आहे. आता पुढचं आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिकेवर पुन्हा एकदा जाऊयात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा आहे 8व्यातला खालील संकल्पना स्पष्ट करायचं आहे. कोणतीही एक लिहायचं आहे आणि 1-2 गुणासाठी असणार आहे. जलक्रांती आणि माहितीचा अधिकार, कोणतीही एक संकल्पना या ठिकाणी आपल्याला सोडवायची आहे. उत्तर आपण या ठिकाणी पाहूयात. तर जलक्रांती म्हणजे काय? शेतीसाठी पाण्याचा योग्य वापर व सिंचन व्यवस्थेत सुधारणा करून उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढवण्याची चळवळ. या ठिकाणी माहितीचा अधिकार म्हणजे काय? नागरिकांना सरकारी दस्तऐवज व माहिती मिळवण्याचा कानूनी हक्क, जो पारदर्शकता वाढवतो. या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आपला पुढे पुन्हा एकदा प्रश्नपत्रिकेवरती यावा. पहा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय लोकशाही समोरील कोणती आव्हाने आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 2 गुणासाठी असणार आहे. कोणताही एक सोडवायचा आहे आणि त्याच्या खालील भारतातील प्रादेशिक पक्ष कोणते आहेत ते आपण या ठिकाणी उत्तरामध्ये पाहणार आहोत. तर पहा उत्तर. पहा विद्यार्थी मित्रांनो, भारतातील लोकशाही समोरील आव्हाने. तर भारतातील प्रादेशिक पक्ष काश्मीरी समस्या आणि कम्युनिटी पक्ष हे 2 आहेत. तर पुढील प्रश्न आपण पाहूयात. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, जे की आपण प्रश्नपत्रिकेमध्ये पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहायचं आहे. कोणताही एक लिहायचं आहे. 2 गुणासाठी हा प्रश्न असणार आहे. सामाजिक न्याय व प्रस्थापित करणे म्हणजे काय? त्यानंतर निवडणूक प्रक्रिया विश्वासार्हता वाढवण्यासाठी कोणत्या निवडणूक सुधारणा करण्यात याव्यात असे तुम्हाला वाटते? या ठिकाणी लिहायचं आहे. तर याचे उत्तर आपण या ठिकाणी पाहूयात. पहा विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक न्याय व्यवस्थापित करणे म्हणजे सामाजिक सर्व वर्णांना समान अधिकार, सर्वांना समान अधिकार व सुविधा देणे, वंचित वर्गांचे उत्थान करणे त्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, निवडणूक प्रक्रिया विश्वासार्हता वाढवण्यासाठी कोणत्या निवडणूक सुधारणा करण्यात याव्यात? तर EVM जी मशीन आहे ती VVPATचा वापर करावा, मतदान जागृती करावा, भ्रष्टाचार प्रतिबंधक करावा आणि निरीक्षकांची नियुक्ती चांगली करावी. या ठिकाणी हे त्याचे उपाय आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती आपली प्रश्नपत्रिका इतिहास व राज्यशास्त्र एकूण 40 गुणांची प्रश्नपत्रिका होती. आपण IMP प्रश्न देखील या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. कोणते IMP प्रश्न आहेत ते आता तुम्हाला पेपरला आल्यावरती तुम्हाला समजेल. पुन्हा एकदा या व्हिडिओ खाली यायचं आहे आणि कॉमेंट करायचे आहे की सर आम्हाला हे IMP प्रश्न बोर्डाला विचारले गेलेले होते. नक्कीच तुम्ही यशाल. तर तत्पूर्वी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील मदत होईल. चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.